आशिया कप 2025 रोमांचक होत असून अंतिम टप्प्यावर आली आहे। आज भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना होतोय। आशिया कपच्या इतिहासातील हा सामना आहे। पहिल्यांदाच दोन संघ आमने सामने येणार आहेत। आता आपल्या रोमांचक अंतिम टप्प्यावर हा सामना पोहोचलेला आहे। आशिया कपचा अंतिम सामना आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा होणार आहे। आशिया कपच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतात। सलग 6 सामने जिंकून भारत अंतिम फेरीत प्रवेश करतोय। तर आशिया कप 2025 चा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जातोय। त्यामुळे हा सामना फक्त ट्रॉफीसाठीच नाही तर प्रतिष्ठेसाठीही लढला जाणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, खरं तर आशिया कप 2025 चा हा ऐतिहासिक सामना आहे। पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान हा आमने सामने हा सामना होतोय। कृपा, नक्कीच या ठिकाणी जर बघितलं भारत पाकिस्तान आशिया चषकातील हा खरं तर तिसरा सामना आहे। सलग हॅट्रिक मारण्याची भारताला मोठी संधी आहे। नेहमी या सामन्याकडे भारत असेल पाकिस्तान जगाचं लक्ष लागलेलं असतं, मात्र यंदा फार वेगळं वळण सुद्धा या सामन्यांना लागलेलं आहे। कारण भारत पाकिस्तान मध्ये जो वाद निर्माण झालेला आहे, पहलगाम वरतील हल्ला आणि भारत पाकिस्तान मधील युद्ध, यामुळे या सामन्यांवरती बहिष्कार टाकण्यात यावा असं सर्वपक्षीय विरोधकांची मागणी आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा याला वेगळं वळण लागलेलं आहे। या सामन्यांवरती बहिष्कार टाकण्याची मागणी होतीये। तसं आवाहन सुद्धा विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत आहे। मात्र आज जो आशिया चषकातील हा सामना भारत पाकिस्तान आज दुबई इंटरनॅशनल स्टेडियम यावरती खेळवण्यात येणार आहे। खरं तर दुबईमधील वातावरण हे पोषक असं आहे। या सामन्यांसाठी जर वातावरण बदललं तर निर्णय काहीसा वेगळा होऊ शकतो। राखीव दिवशी हा सामना होऊ शकतो किंवा निर्णय जाहीर करण्यात येऊ शकतो। मात्र सलग हॅट्रिक मारण्याची भारताला संधी आहे। मागील 2 सामन्यांमध्ये जर भारत पाकिस्तान या खेळाडूंमधील जर वातावरण पाहिलं, खेळाडूंमधील जर देहबोली पाहिली, तर प्रत्येक देशाचं जो क्रिकेटर खेळाडू आहे तो आपल्या देशाला सर्वोच्च मानतो। त्याचप्रमाणे गेल्या पाकिस्तान सामन्यामध्ये सुद्धा आणि भारत पाकिस्तान सामन्यामध्ये सुद्धा तशी देहबोली ही खेळाडूंची दिसलेली आहे। आज भारताकडून कुठेतरी उत्तर देण्याचं काम जे आहे ते भारतीय खेळाडू करतील। कारण गेल्या सामन्यामध्ये पाकिस्तान खेळाडूंना भारतीय खेळाडूंना डिवसण्यात आलं होतं, कुठेतरी विमान पडल्याचं सुद्धा दाखवण्यात आलं होतं। अशा प्रकारे इशारे करून भारतीय खेळाडूंच्या भावनांशी भारतीय भावनांशी जी आहे ती कुठेतरी दुखावण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे याचा पूर्ण बदला जो आहे ते आज भारत पाकिस्तान या सामन्यामध्ये भारतीय खेळाडू घेतील असे एकंदरीत पाहायला मिळते। भारत सलग 5 सामने जिंकून 6व्या सामन्यासाठी भारत पाकिस्तानशी लढणार आहे। त्यामुळे नक्कीच हा रोमांचक असा सामना आहे। सलग विजय मिळाल्यानंतर 6व्या सामन्यातही विजय मिळवण्यात येईल अशी भारतीयांची भावना आहे आणि विश्वास हा खेळाडूंवरती पाहायला मिळतो। मात्र नक्की आज संध्याकाळी 8 वाजता हा सामना सुरू होणार आहे। त्यापूर्वी टॉस विन कोण होणार आणि कोणता निर्णय घेतला जाणार, आज सुद्धा खरं तर खेळाडू जे आहेत ते टॉस विन झाल्यानंतर गळाभेट घेतात का किंवा हस्तांदोलन करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण 2 सामन्यांमध्ये असं कुठेही पाहायला मिळालं नव्हतं। कृपा, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।